हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही आपल्या देवांपासून करते आहे. तर आज 1.25 महिना पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला मी देवाराची हालत दाखवते आहे. रोज चुकल्यासारखं असं वाटायचं की अरे रोज उठतोय आपण, नमस्कार फक्त लांबूनच करतोय, पण दिवा लावता येत नाही आहे, अगरबत्ती लावता येत नाही आहे. अक्षरशः म्हणजे खूप खूप चुकल्यासारखं वाटायचं, पण काही करता येत नव्हतं. कारण की आपल्याकडे नवीन बाळ जन्माला आल्यानंतर 1.25 महिना आपण देवांना हात लावत नाही. जर मुलगी असेल तर 12 दिवसानंतर आपण देवपूजा करतो, पण मुलगा असेल तर आपल्याकडे 1.25 महिना हा कटाक्षाने पाळलाच जातो, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये तरी. तर काही लोक कमेंटसुद्धा करतील की आजकाल कोण पाळतं वगैरे, पण आम्ही पाळतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला लावून दिलेल्या आहेत. त्याच्यामागे काहीतरी कारणं आहेत, तर त्या आम्ही पाळतोच. तर आज देवपूजा करायची आहे 1.25 महिन्यानंतर. पूर्ण देवारा व्यवस्थित क्लीन करायचा आहे, म्हणजे डीप क्लीनच करायचं आहे व्यवस्थित. तर हे बघा, थोडंसं पाणी इथे मी टाकलेलं असं शिंपडलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे लिक्विड आहे. तर मी ते विमचं लिक्विड आहे ते ह्याच्यात थोडंसं असं इथे टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी हाताने थोडंसं रफ करते आहे. कारण की हे जे प्लायवूड आहे ते ॲक्रेलिकचं आहे, त्याच्यावर अजिबात कुठलेच डाग वगैरे सहन होत नाही, किंवा म्हणजे जरासुद्धा डट्स असेल ना तर ती पटकन दिसून येते. आणि 1 महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे, तर क्लीन करायला भेटला नव्हतं. त्याच्यामुळे काही चिकट वगैरे झाला असेल, काही असेल तर ते व्यवस्थित क्लीन व्हावं म्हणून मी असं थोडंसं लिक्विडने ते क्लीन करते आहे, जेणेकरून छान व्यवस्थित साफ दिसेल. तर पूर्ण देवारा मस्त क्लीन करून घेतला आणि आता देवसुद्धा छान उजळवून घेतलेले आहेत मस्त. तर आज खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते. असं वाटते किती दिवसानंतर, म्हणजे जसं काही वर्षांनंतरच मी देवपूजा केलेली असं वाटतंय. तर स्वामींना किती दिवस झाले अभिषेक केला नव्हता, मला केंद्रात जाता येत नव्हतं, स्वामींपुढे जाता येत नव्हतं. लांबूनच मी मुद्रा करायचे, लांबूनच फक्त नमस्कार करायचे रोज उठल्यानंतर. तर आज फायनली मला अभिषेक करायला मिळतो. असं वाटतं किती मोठं पुण्य लाभल्यासारखं असं वाटतं आहे मला. तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटतं आहे. स्वामींना आज दुधाने छान अभिषेक घातलेला आहे. तर खूपच छान वाटतं आहे, म्हणजे असं वाटतं आहे ना की काय म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही आहे. तर खूप छान अशी देवपूजा झाली. आज फुलं आणलेली नव्हते, पण देवपूजा केली, ह्याच्यातच खूप समाधान वाटत होतं. आज नारळ वगैरे सगळं चेंज केलं, कारण की 1.25 महिना झाला तर नारळाला ओलावा भेटला नव्हता, तो नारळ तडकला होता तो. सो नारळ वगैरे संपूर्ण चेंज केलं. छान वाटते. आज स्वामींचे वस्त्र सगळे धुतले होते, त्याच्यामुळे आज स्वामींना वस्त्र नाही घातलेलं आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल मी स्वामींना वस्त्र घातलेले आहे. तर प्रत्येक सणांना नवीन नवीन वस्त्र मी स्वामींना घालायचं असं ठरवलेलं आहे. तर तुम्हाला पाहायला मिळतील आपले स्वामी नवीन नवीन रूपामध्ये. तर तुम्हाला कशी वाटली ही देवपूजा आणि माझं देवघर. आणि देवघराबद्दल तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी हा देवारा किती रुपयांमध्ये बनवलेला आहे, मला किती पूर्ण टोटल खर्च आलेला आहे, कसा यूज होतो आहे, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत, म्हणजे चांगला आहे की नाही आहे, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ह्या बाबतीत तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज सकाळी देवपूजा वगैरे सगळी आटपली, दुपारचं जेवण आराम करून सगळं झालेलं आहे. तर आज संध्याकाळी निघाले आहे आमच्या सानपाडा मार्केटला. तर सानपाडा मार्केट म्हणजे सोमवारचा बाजार भरतो आमच्याकडे. खूप छान छान गोष्टी मला तर खूप आवडतात, म्हणजे जास्त करून इथे साड्या आणि कपडे म्हणजे खूप कमी प्राईजमध्ये. अक्षरशः तुम्ही विचार पण करू शकत नाही, जी साडी तुम्हाला बाहेर 3-4 हजाराला मिळेल ती इथे 1000-1500 अशा रेंजमध्ये मिळून जाते. आणि म्हणजे क्वालिटी पण खूप छान मिळते. मी तुम्हाला दाखवेलसुद्धा. माझ्याकडे अशा खूप साऱ्या मी तिकडनं खरेदी केलेल्या आहेत साड्या, ज्या मला छान वाटल्या. मी खूप फिरल्यानंतर ज्या मला, म्हणजे मी खूप सर्च करते, असं नाही की प्रत्येक वेळेला गेले का काही ना काहीतरी घेते. मी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तरी तिकडे 1-2दा जाते तिथे आणि खूप फिरते. खूप मोठं आहे, तुम्हाला मी दाखवते बघा. हे बघा, इथून एंट्री आहे. आणि आज माझ्यासोबत मार्केटमध्ये मल्हारचे आजोबा आजी आम्ही सगळेच गेलो होतो, कारण की आमच्या बाळाला हातातले जे हे असतात ना काळे मणी, तो काळा मणी आणि व्हाईट मणीचे जे कडे घालतात ना, तर ते कडे घ्यायचे होते. सो आम्ही ते घ्यायला पण गेलो होतो. तर बघा, आज मी 6 वाजता आले तर किती गर्दी. कधी कधी मला संध्याकाळचे 8 रात्रीचे 8 वाजतात, तर तेव्हा तर उभं राहायलासुद्धा जागा नसते आणि अंधार झाल्यामुळे इतकं काही बघायला पण मिळत नाही. सो आज म्हटलं लवकरच जाऊया आणि तुमच्यासोबत पण या सगळ्या गोष्टी शेअर करूया. अगदी आमच्या घरापासून 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे हा बाजार. तर तुम्ही बॅगी म्हणू नका, सुटकेस म्हणू नका, जे नाही ते सगळं भेटतं. बॉटल्स, भांडे,
भांडेसुद्धा म्हणजे हे जे जर्मलचे म्हणा की तवा वगैरे जे सगळे स्टीलचे सगळे भांडे आहेत ना, जे तुम्हाला हवे ते सगळे भांडे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळतात आणि क्वालिटी पण खूप A1 तुम्हाला भेटते. असं नाही की फक्त लोकल क्वालिटी मिळते. तर हे बघा प्लास्टिकचे पण बऱ्यापैकी तुम्ही जसे घ्याल तशी वस्तू इथे अवेलेबल आहे आणि लोकं इतक्या लांबून लांबून हे लोकं येतात ना ह्या मार्केटमध्ये बसायला आणि हे विकायला. काही काही तर शॉपवाले सुद्धा असतात, म्हणजे दुकानात त्यांच्या साड्याची जास्त विक्री होत नसेल ना तर ते सुद्धा इथे येतात विकण्यासाठी. दुपट्टा म्हणू नका, लेगिन्स, क्लिप्स, लिपस्टिक सगळं सगळं मेकअप प्रोडक्ट म्हणू नका, जे नाही ते सगळं तुम्हाला मिळतं. आज मला इथे पक्कड घ्यायची होती. आपली भांड्यातली जी पक्कड असते ना आमच्या घरात ती खराब झाली होती. सो मी भांडेवाला शोधत होते ज्याच्याकडे पक्कड मिळेल. तर मी ते बघितला. फायनली मला एक भांडेवाला दिसला. त्याच्याकडे मी चालले ही पक्कड घेण्यासाठी. आता लग्न सराई चालू झाले तर घागरे म्हणू नका. घागरे तर म्हणजे 1000-1500 पासून स्टार्टिंग आहेत. साड्या बघू नका. आणि असं नाही की जुन्या साड्या वगैरे असतात, नवीन नवीन फ्रेश साड्यासुद्धा तुम्हाला इथे खूप कमी प्राईजमध्ये मिळतात. अक्षरशः खूप छान असतात. मी 2-3 साड्या तिकडनं विकत घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला मी नक्की दाखवेल त्या. आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याचा फोटो लावेल की मी तिथून कुठल्या कुठल्या साड्या घेतलेल्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही की इतक्या छान आणि सुंदरसुद्धा साड्या भेटतात. हे बघा किती सुंदर साड्या आहेत. ही जी ग्रीन कलरची साडी आहे, मेहंदी कलरची, खूप छान वाटत होती लांबून. असं वाटत होतं की घ्यावं म्हणून, पण सध्या मला साडीची काही गरज नव्हती. त्याच्यामुळे फक्त बघून म्हणजे डोळ्यांनी फक्त मन भरलं आणि पुढे निघाले. खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. प्रत्येक वेळेलाच असतात. तर खूप छान वाटतात. तर तुम्ही इथे जवळपास नवी मुंबईमध्ये राहत असाल, सानपाडा, वाशी, जुईनगर, नेरूळ, कोणी आपले व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर्स असतील तर नक्की मार्केटला इथे भेट द्या. आजकाल सगळीकडेच असे मार्केट बसतात. सगळीकडे हे मार्केटवाले असतातच. त्याच्यामुळे सगळीकडे असे सोमवारचा बाजार, रविवारचा बाजार किंवा असे असतात. तर मला सांगायची गरज नाही आहे. पण आमच्या इकडे खूपच मोठा बाजार भरतो आणि म्हणजे साड्या तर, आणि असंही नाही की तुम्ही एखादी साडी घेतली ती डिफेक्टिव्ह निघाली तर ते चेंज करून देत नाही. तुम्ही नेक्स्ट मंडेला जर गेला त्यांच्याकडे तर ते लोक चेंज करून सुद्धा देतात. तर मला ही ग्रीन कलरची साडी ना लांबून खूप सुंदर वाटली होती. असं वाटलेलं की बघावं म्हणून. खूपच छान होती ती. एकदम गुजराती लूक देत होती. तर मी हातात घेऊन बघितली, प्राईस वगैरे विचारली. 1,500 रुपये सांगितले त्यांनी. पण प्राईसच्या मनाने मला कपडा इतका चांगला नाही वाटला. मी जो खरा रिव्ह्यू आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. काही काही साड्या खरंच खूप छान असतात. डेली वेअरच्या म्हणा किंवा तुम्ही काठपदरच्या ज्या असतात ना त्या पण खूप छान भेटतात. पण काही काही साड्या तुम्ही अक्षरशः ह्याच्यामध्ये ना खूप म्हणजे तुम्हाला चूज करता आली पाहिजे. साडीचा कपडा ओळखता आला पाहिजे. सगळ्या गोष्टी एकदम पारखून घेता येत असतील ना तर नक्कीच तुम्ही या मार्केटला जाऊ शकता आणि बघू शकता. खूप सुंदर सुंदर असतात. आणि तुम्हाला विशेष म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे की जर 1,000 रुपये सांगितले तर 1,000चे 200 रुपये आपण कमी कसे करू शकतो. असं नाही की ते लोक बार्गेनिंग करतात. त्यांना जर परवडत असेल गोष्टी तर ते नक्कीच बार्गेनिंग करतात आणि जर परवडत नसेल ना तर ते नाही म्हणून सुद्धा सांगतात. असं पण आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा अशा मार्केटला. तुमच्यातून जवळपास असेल, कोणाकोणाकडे असा बाजार भरतो मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढे मी त्या सर्व साड्यांचा फोटो दिलेला आहे, ज्या साड्या मी मार्केटमधून घेतलेल्या आहेत. ड्रेसेससुद्धा घेतलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.